नमस्कार, मी मुकेश यादव आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सकाळ सकाळ स्वागत आहे. तर मित्रांनो, बघू शकता कोकणातील पहाट. मी सध्या रस्त्यावर उभा आहे आणि सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली आहे. हे बघा, समोरचं काय दिसत नाही, एवढं धुकं पडलेलं आहे. आजूबाजूला पक्षी ओरडत आहेत आणि सकाळचं शांत असं वातावरण आहे आमच्या गावाचं. हे बघा, पण धुकं काय पडलं जबरदस्त. आत्ताच मगाशी मी उठलो तेव्हा काय नव्हतं. होऊ शकता हे आमचं गाव आहे. हा रस्ता बघा, धुक्याने ओला झाला आहे. असं वातावरण झालं आजूबाजूला. इकडे आपलं घर आहे. हे आपलं घर. इकडे गुरांचं शेण काढायचं चालू आहे. हे सकाळचं वातावरण. इकडे चूल पेटले आणि हे बघा, बबन दाराजवळ आलेला आहे. चल हट, चल चल चल. हट. हे बघा, इकडे आमची गौरी. हा आमचा वाडा आहे आणि इकडं पाटी शेती आहे. आणि पुढे गुरं चरत आहेत, दाखवतो. हे बघा किती धुकं पडलंय, समोरचं काहीच दिसत नाही. हा बघा, लांबूनच बैल दिसतोय. बाकीची गुरं पुढं आहेत, पण धुका असल्यामुळे ते दिसू शकत नाही. शांत आणि सुंदर वातावरण झालेलं आहे. पुढे जाऊन तुम्हाला गुरं दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा मित्रांनो, ही आपली गुरं
चरत आहेत. हे बघा. सकाळच्या शांततामय वातावरणात गुरं चरत आहेत. हे बघा, आजूबाजूला पक्ष्यांची किलबिल चालू आहे. असं हे गावचं वातावरण झालेलं आहे. हे बघा, तुम्ही जर गावावरून मुंबईला शिफ्ट झाला असाल आणि तुमच्या गावच्या आठवणी काय असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा. ही सगळी आमची शेती आहे. सर्वत्र इकडे बघा, पुढचं काहीच दिसत नाही, एवढं धुकं पडलंय. हे बघा मित्रांनो, किती धुकं पडलंय. आणि इकडे गुरं, आणि आपण इथे उभं राहून पक्ष्यांची किलबिल, पक्ष्यांचा आवाज ऐकत आहोत. एकदम भारी वाटतंय, एकदम शांतता. आणि इकडे पाठीमागं बैल. तुम्हाला पण असं वातावरण अनुभवायचं असेल तर तुम्हाला गावी यावे लागेल. हे बघा, आणि इकडे आपली घरं पण दिसत नाही, एवढं धुकं पडलेलं आहे. तर चला मित्रांनो, मला आंघोळ वगैरे करायची आहे. पुढील आपली बाकीची कामं पण पेंडिंग आहेत, ती करायची आहे. त्यामुळे मला हा व्हिडिओ इथेच थांबावा लागेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हे वातावरण तुम्हाला अनुभवायचं असेल तर नक्कीच आमच्या गावी भेट द्या. धन्यवाद.